नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी सेवा भजन जप करताना जांभई का येते, झोप का येते याचे दैवी संकेत. कधी स्वामी सेवा करताना अचानक जांभई आली आहे किंवा डोळे मिटायला लागले, शरीर जड झाले आणि मन शांत होत गेले. हे योगायोग नाही, ही आहे स्वामींची अदृश्य कृपा, तुमच्यावर होणारी दिव्य प्रक्रिया. देह शुद्ध होतो, मन जागृत होतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, स्वामी सेवा करताना अचानक जांभई का येते, झोप का येते, शरीर हलके का वाटते? हे आळस नाही, हे दुर्लक्ष पण नाही, हे आहे तुमच्या आत्म्याला स्पर्श करणारे दिव्य संकेत. एक ऊर्जा शुद्धीकरण. स्वामी समर्थांच्या नामाचा कंपन इतका शक्तिशाली आहे की तुमच्या शरीरातील थकवा, भीती, चिंता आणि जुनी नकारात्मक ऊर्जा जांभईद्वारे बाहेर पडू लागते. होय, तुम्हाला येणारी जांभई म्हणजे स्वामी तुमचे बोज उतरवत आहेत. याला आध्यात्मिक भाषेत म्हणतात नाडी शुद्धी, म्हणजेच ऊर्जेच्या मार्गाचे शुद्धीकरण होणे. 2. मन शांत होत जाणे. जेव्हा तुम्ही जपात, सेवेत किंवा नामस्मरणात खोल जातात, मनाची गती मंद होते, विचार शांत होतात, तेव्हा देह स्वतःला रिलॅक्स करतो. त्यामुळे झोपेची लहर येते. ही झोप नाही, हा आहे शांततेचा स्पर्श. स्वामींच्या नावाने मन इतकं शांत होतं की शरीर स्वतःच रिसेट होऊ लागतं. दैवी लक्षण क्रमांक 3. ऊर्जा प्रवेश. हे संकेत सांगतात की तुमच्यात नवीन प्राणशक्ती प्रवेश करत आहे. जुनी ऊर्जा बाहेर पडते तेव्हा जांभई येते. नवीन दिव्य ऊर्जा देहात शिरते तेव्हा अंग हलके किंवा जड वाटते. मन शांत होते तेव्हा आपले डोळे आपोआप मिटू लागतात. ही ऊर्जा स्वामी समर्थ स्वतः तुम्हाला देत असतात. जेव्हा गुरुकृपा उतरत असते तेव्हा देहाला शांतता जाणवतात. शास्त्रातील पुरावा. योगशास्त्रात म्हटले आहे, जेव्हा प्राण आणि अपान या 2 ऊर्जाचा प्रवाह संतुलित होतो तेव्हा देह स्वतःला शुद्ध करतो. त्या प्रक्रियेची पहिली खूण म्हणजे जांभई. अंगात झिंझिण्यासारखे वाटणे, झोपेची लहर येणे किंवा डोळे मिटणे. हे सर्व घडत असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. स्वामी सेवा तुम्हाला आतून बदलत आहे. हा दोष नाही, ही आहे आपल्या स्वामी समर्थांची कृपा. लक्षात ठेवा, जांभई येणे म्हणजे भक्ती कमी होणे नाही. झोप येणे म्हणजे मन भटकत नाही. उलट तुमची सेवा इतकी पवित्र आहे की स्वामींची ऊर्जा तुमच्याकडे वाहू लागली आहे. हे सर्व दैवी प्रक्रिया आहे. स्वामी सेवा कधीच वाया जात नाही. ही सेवा अधिक प्रभावी कशी व्हावी म्हणून काही उपाय आहेत. सेवा करताना हे उपाय नक्की करा. जप सुरू करण्याआधी 5 खोल श्वास घ्या. 2 डोळ्यावर थंड पाणी मारा. 3 स्वामींच्या फोटोसमोर दीप लावा. 4 शांत जागा आणि एकच आसन ग्रहण करा. 5 हलक्या स्वरात नामस्मरण करा. अविश्वसनीय शांतता तुम्ही अनुभवायला मिळेल. स्वामी सेवा करताना येणारी जांभई, झोप, शांतता हे सर्व फक्त एकच सांगतात, स्वामी समर्थ तुमच्या जवळ आहेत. तुमच्या सेवा स्वीकारल्या जात आहेत. स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हे सगळं जर तुमच्यासोबत होत असेल
तर तुमच्यासोबत स्वामी समर्थ आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे आपल्या स्वामींचे वाक्य आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या अगोदरचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन पहा. श्री स्वामी समर्थ.